झुणका म्हटलं का त्याचे अनेक प्रकार आहेत. त्यातलाच एक प्रकार म्हणजे मेथीचा झुणका. बनवायला खूप सोपा आणि खायला अप्रतिम चवीचा गावरान पद्धतीचा मेथीचा झुणका मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे. इतका सोपा आहे की तुम्ही सहज बनवू शकाल. चला तर मग झटपट झुणका बनवायला सुरुवात करूयात. मेथीचा झुणका बनवण्यासाठी सर्वात प्रथम अर्धी वाटी बेसन घेतले आहे. ही वाटी मोठी आहे. तुमच्याकडे छोटी वाटी असेल तर 1 वाटी बेसन घ्या. बऱ्याच वेळा असे होते, झुणका बनवताना बेसनाच्या गुठळ्या राहतात, त्यामुळे ते खायला चांगले लागत नाही. म्हणून ही पद्धत सांगणार आहे, त्यामुळे बेसनात कधीच गुठळी होणार नाही. इथे मी बेसन एका मोठ्या भांड्यात काढून घेतले आहे आणि त्यात थोडे थोडे करून पाणी घालत आहे आणि हे चमच्याच्या साहाय्याने मी असे मिक्स करून घेत आहे. पाण्याचे प्रमाण आपल्याला झुणका किती पातळ किंवा किती दाटसर हवे आहे त्यानुसार पाणी घ्यायचे. आता इथे मी या विस्करच्या साहाय्याने बेसनाचा घोळ करून घेत आहे. हे बराच वेळ फेटल्याने एकही गुठळी राहत नाही. मेथीचा झुणका बनवण्यासाठी मी एका कढईत 3 चमचे तेल घातले आहे. तेल कडकडीत गरम झाल्यावर त्यात मी 1 चमचा मोहरी आणि 1 चमचा जिरे घातले. जिरे मोहरी छान फुलल्यावर त्यात मी 7 ते 8 हिरवी मिरची व 5 ते 6 लसणाचा ठेचा केला आहे तो यात घातला. आता लसूण आणि मिरचीचा कच्चा वास जाईपर्यंत मी हे छान परतून घेत आहे. त्यानंतर मी यात 5 ते 6 कढीपत्त्याची पाने घातली. त्यानंतर यात मी एक बारीक चिरलेला कांदा घातला आणि आता हा कांदा छान गुलाबी रंग येईपर्यंत मी परतून घेत आहे. हे सर्व परतून झाल्यावर यात मी 2 चमचे हळद घातली आणि ही हळद मी छान मिक्स करून घेणार आहे. हळदीमुळे पिठल्याला खूप छान रंग येतो. आता यात मी स्वच्छ धुवून आणि बारीक चिरून घेतलेली मेथी घातली आणि झुणका बनवताना मेथीची फक्त पानेच घ्यायची, देठाचा भाग अजिबात घ्यायचा नाही. आता ही मेथी मी मस्त परतून घेतली. मेथी शिजवताना यावर झाकण ठेवायचे नाही, नाहीतर मेथीचा रंग हिरवागार राहत नाही. तुम्ही पाहू शकता मेथी थोडीफार शिजत आल्यावर यात मी चवीपुरता मीठ घातले आणि आता हे सर्व छान मिक्स करून घेतले. आता यात मी आपण बनवलेला बेसनाचा घोळ घालत आहे आणि हे सर्व मिश्रण एकजीव करून घेत आहे. हा झुणका शिजवताना कालत्याच्या साहाय्याने मी हा असा सारखा हलवत राहणार आहे. तुम्ही पाहू शकता हा झुणका मला थोडा घट्ट वाटत आहे, म्हणून मी यात थोडे थोडे पाणी घालत आहे. तुम्हाला झुणका घट्ट खायला आवडत असेल तर तुम्ही पाणी नाही घातले तरी चालेल. आता हे पाणी मी मस्त मिक्स करून घेणार आहे आणि याला आता मी एक दणदणीत उकळी काढून घेणार आहे. आता तुम्ही पाहू शकता हा झुणका ना जास्त घट्ट ना जास्त पातळ झाला आहे, अगदी परफेक्ट झाला आहे. आता हे बेसन पूर्णपणे शिजण्यासाठी मी यावर 5 मिनिट झाकण ठेवणार आहे आणि गॅस एकदम स्लो ठेवून याला मस्त एक वाफ काढून घेणार आहे. 5 मिनिटे झाली आहेत. तुम्ही पाहू शकता हा झुणका किती छान शिजला आहे आणि आपण बेसन आधीच पाण्यात घोळून घेतल्यामुळे यात एकही गुठळी राहिलेली नाही. तयार आहे आपला गावरान पद्धतीचा साधा आणि सोपा झटपट होणारा मेथीचा झुणका. हा झुणका तुम्ही भाकरीबरोबर, चपातीबरोबर किंवा भातासोबत सुद्धा खाऊ शकता. खूप चविष्ट लागतो. तुम्ही सुद्धा असा झुणका नक्की बनवून पहा, तुम्हाला आवडेल. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. आणि आणखी असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर दाबा, म्हणजे माझा व्हिडिओ आल्यावर तुम्हाला समजेल. भेटूया पुढच्या व्हिडिओत. धन्यवाद.